सो वेलकम टू बैक माय चैनल। स्वागत है आप सभी के एक बार फिर से भाई के चैनल में। और आज जा रहे हैं हम लोग बाहर, एक बहुत अच्छी सी लोकेशन है तो उधर जा रहे हैं, मिलते हैं। अभी लेने जा रहा हूँ अपने दादा को और उधर से मिलते हैं, बात का सफ़र तय करेंगे और आपको लोकेशन दिखाता हूँ मैं। तब तक के लिए टेक केयर। तो हेलो फ्रेंड, फाइनली पहुँच चुके हम जहाँ पे लोकेशन थी। आता लोकेशनवर फायनली पोचलो आहे। मधला ब्लॉग जरा शूट नाही केला, गाडीवर तिघे जण होते म्हणून। माईक नाही आपल्याला माईकची गरज नाही लागत। काय बोलतात पब्लिक, बाजूला थोडासा फन सुद्धा असेल आपल्या या व्हिडिओमध्ये। मी आणि आपले दोन भाई जे आपल्यासोबत येणार आहेत। लोकेशन खूपच चांगली आहे आणि मी फर्स्ट टाइम चाललो इकडे आणि आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये अशी चांगली व्हिडिओ असणारच। आणि रस्ता जरा खूपच लांब आहे, दाखवतो तुम्हाला मी पुढचा रस्ता। फायनली रस्ता तर भेटला आहे, जाऊयात आता पुढच्या लोकेशनला। हे बघा आपले दोन भाई बॉडी बिल्डर। रस्ता खूपच लांब आहे आणि गावातून जातो। पाहूया पुढचा रस्ता, खूपच बारका रस्ता आहे, छोटा रस्ता आहे। फायनली रस्ता भेटलेला आहे, बघू शकता। छोटासा तलाव सुद्धा आहे इकडे, हे बघा सेल्फी स्टिक। येस रस्ता तर बघूच शकता, असं वाटतंय की कुठेतरी आलोय मी। खूपच चांगला रस्ता आहे, एकदम छोटाच, खूप बरं वाटतं इकडे मस्त। अजून रस्ते असे दिसणार आहेत, जसं जसं पुढे जाणार तसं तसं। जाऊयात पुढे, बघूयात अजून रस्ते कसे जसे दिसत आहेत आपल्याला। फायनली चालू झालेला आहे 11 वाजता आणि पोचता वरती टाईम होईल। फर्स्ट टाइम चाललोय वरती, बघूयात अजून कसे रस्ते लागत आहेत। आणि ट्रेकिंगसाठी आपण एक टी शर्ट आणि दाखवतो तुम्हाला मी। थोडे फोटो काढून झालेत ह्या लोकेशनवर। मला भूक लागली, हे बघा भुक्कड माणूस, काय बोलणार आहे ह्याला। अजून तर चालू नाही झाली ट्रेकिंग भावांना, याला आत्ताच भूक लागली। सूचना फलक आहे, वन विभाग डहाणू महाराष्ट्र शासन, नक्कीच वाचून घे एकदा येण्याच्या अगोदर। बघा मार्क सुद्धा केलेले आहेत, कुठल्या रस्त्याने कुठे जायचं आहे। आणि जर तुमच्यात एनर्जी असेल खूपच तरच या, कारण स्टार्टिंगला तर तुम्हाला असं काय वाटणार नाही, पण जसं जसं तुम्ही वरती चढत जातील तसं खूपच हे आहे। काय नाही वरती आहे वरती, मला ह्याला काय नाही वाटलं, हा जिमला जातो, ह्याला कुठे काय वाटणार आहे। मला धावत जाईल नाही, ह्याच्या मागे लागू नका तुम्ही। हा बॉडी बिल्डर आहे, जिमला जातो तो, त्याला म्हणून काय वाटत नाही, प्रोटीन खातो। अंडी खातो, बघितलं नाही, चिकन। अजून काय पाहिजे या लोकांना, प्रोटीन। हाई घ माय प्रोटीन देऊ का, माय प्रोटीन। खूपच वरती जातोय रस्ता, आली ये बात। रस्ता खूपच वरती जातो। वर्कआउट झाला दोन रस्ते पुन्हा, हा एक आणि हा एक। खूपच वरती जातोय रस्ता, आणि जसं जसं वरती जातोय तसं तसं अजून मजा येते। ये बात, ओ माय गॉड। चला ना, हा बघा वेव बघू शकता तुम्ही,
हरियन भंडा फोटो मी ड्रोन आणला नाही तर अजून चांगला व्ह्यू दिसला असता. काय बोलता मग हा आपल्याकडे कसले कमी आहे भावा. काढू जरा. आपण जरा फोटोग्राफी करूया, पुन्हा आपली व्हिडिओ चालू करूया. खूपच रिम्या होती, हवा थोडी पण हवा नाही लागत आहे गरमीने. हा पूर्ण घामाने मी निथळून गेलो आहे, खूपच घाम येतो आहे. ऐक पण चढायला सुद्धा मजा येते तेवढीच. थोडी पण हवा नाही यार, शिट. एवढं वरती चढतोय आणि हवा नाही लागत आहे. शा या बात. हे बघा, अजून जेवढं जेवढं वरती जातोय तेवढाच सुंदर व्ह्यू दिसतोय. हा थकायला तर होत आहे थोडंफार. ह्या त्याला अजून वरती चढायचं आहे भरपूर. ओ निखिल वसेकर जास्तच पुढे गेले वाटतं आम्हाला टाकून. आमची शूटिंग चालू होती आणि जरा पुढे गेले ते खूपच आम्हाला टाकून. हो हो. हा बघा रस्ता, आईला रस्ता अजून छोटा होत चाललाय. आहे ना ये बात. हा पाहू शकता रस्ता. पाऊस पाहिजे रे. हा बघा बॉडी बिल्डर जिमला जाऊन सुद्धा इकडे चढताना दमतायत आणि तुम्हाला बोलतो मी नाही दमणार. बघितलं काय बोलतात यार. घाम येतो घाम, बाकी काय नाही. कटणी अच्छा. कारण इकडे वारा नाही ना, त्याच्यामुळे खूपच घाम येतोय आणि मला सुद्धा आलाय. डर क्या क्या जीत है, कोई नहीं चलते रहो. पर माउंटेन ड्यू लाय नाही मी. माय प्रोटीन ले. माय प्रोटीन हा अजून माय प्रोटीन अटकलेलं आहे. आईच्या गावात मित्रांनो रस्ता बघा कसला भारी दिसतोय. झाडावानाच्या मधून जावं लागते. वाटत नाही ना तुम्हाला बघून की रस्ता आहे इकडे. असा एकदम छोटीशी गल्ली आहे आणि ह्या गल्लीनुसार आपल्याला वरती जायचं आहे. चढताना सांभाळून चढा. झाडापानाचं पाचोला जर अंगाला लागलं तर अंगाला कुली लागते. ते आमच्या भाषेत बोलतात कुली, म्हणजे अंगाला खूप खास येते. म्हणून जरा सांभाळून झाडापानाला येत असं तर तुम्ही फुल घालून या आणि मध्ये सँडो घाला. वरती जाऊन पाहिजे तर काढू शकतो तुम्ही, असं काय नाही. पाण्याची बॉटली ठेवा, पाण्याची बॉटल सर्व ठेवा आणि खायला प्यायला काय वस्तू पाहिजे ती सुद्धा ठेवा, कारण ते खूप गरजेचं आणि इम्पॉर्टंट आहे. पाण्याची बॉटल 2-3 तरी आणाच, कारण मी ज्या पद्धतीने वरती चढतोय तसं खूप थकायला होत आहे. रस्ता खालून वरती खूपच वरती आहे. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मी कसा व्ह्यू दिसतो तो वरतून. आणि रस्ता बघा खूपच छोटा आहे. शूज असे घाला जे घसरत नाही, कारण इकडे शूजसुद्धा घसरतात. त्याच्यामुळे ट्रॅकिंगचे शूज घालून या. हा बघा वरती चढतोय रस्ता अजून, आणि आपल्याला सुद्धा वरती जायचं आहे. आणि कचरा वगैरे मुली तिकडे टाकू नका. स्वच्छता बॅटर आहे आणि स्वच्छताच ठेवा. यू कॅन डू इट. या बात. सेल्फी कम ऑन. मग काय मित्रांनो, चुम्मा आणि खूपच वरती जातोय रोड. पाय घसरण्याची सुद्धा शक्यता आहे, म्हणून शूज चांगले घाला, ग्रिपवाले जे घसरणार नाही. पाण्याची बॉटल, नॅपकिन आणि खाण्याची पिण्याची वस्तू काय असेल ते ठेवा सोबत, कारण रस्ता खूपच अवघड आहे. तुम्हाला खालून जसं चढतील तसं काय नाही वाटणार, पण जेव्हा वरती चढत जातील
तसं तसं रस्ता एकदम वरती जातोय आणि दगड पण खूप आहे आणि रस्ता एवढा चुकण्याची काही हे नाही, कारण इकडे निशाण दिलेले आहेत. तुम्ही जसं वरती जाणार हो. आणि खूप दमायला होत आहे म्हणून इम्पॉर्टंट पाणी खूप ठेवाच. 2-3 बॉटल तरी ठेवा. बॉडी डिहायड्रेट होती. खूपच बॉडी डिहायड्रेट होत होते. चालता खात राहा. चालता खात नाही, पण पाणी तरी पेत राहा. मध्येच आराम घ्या, बसा थोडंसं. डायरेक्ट वरती चढण्याने थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. रायगड का चढा गेले म्हणून आरामात काळजी घ्या. रायगडला पायऱ्यात. लव यू गाईस. भेटूयात वरती आता. ये बात. हे बघा इकडून सीधा खाली थोडासा तरी पाय घसरला का डायरेक्ट खाली जाणार. मध्ये नाही थांबू शकत, कारण पावसामुळे आता घसरण झाला. इकडे दगड असली तरी दगडाला लागून खाली जाण्याची शक्यता आहे. शेवाळा झाला खूप. हे बघा ग्रीन झालं पूर्ण दगड. आणि आरामात चाला. हे बघा एकदम डीप आहे, खाली आहे. माझ्या शूजची ग्रिप जरा चांगली आहे म्हणून घसरत नाही. आम्ही फक्त 2 मिनिटाचा आराम घेतला आणि आता सीधा वरती चढतोय. इकडून जायचंय. हे बघा असे जे इशारे दिसतील ना त्याच्याप्रमाणे चढत जा. ॲरो प्रमाणे चढत जा तुम्ही. हा ॲरो कशाला गेला माहिती आहे का, जेणेकरून जे माणसं येतात ट्रॅकिंगसाठी त्यांना कळावं की रस्ता इकडे आहे. कोणी भटकावं नाही, कारण भटकण्याचे चान्सेस खूप आहेत इकडे, म्हणजे हरवण्याचे चान्सेस. कारण रस्ता ज्याप्रमाणे दिसतोय हे बघा इकडे सुद्धा घसरण आहे. म्हणून काळजीपूर्वक चढा. एकत्र राहा ग्रुप, कोणी अलग जाऊ नका आणि काळजी घ्या. हे तर अजून अर्धे अजून बाकी आहे वरती जायचं. म्हणून खूपच हे आहे, वरती जातोय रस्ता. आठवणीने पाण्याची बॉटल ठेवा, चुकून पण विसरू नका. विसरलं तरी दुकानातून घ्या. पाण्याची खूप गरज आहे आणि खरी पाण्याची गरज ही तुम्हाला इकडे माहिती पडेल. घरी राहून पाण्याची किंमत कोणालाच कळत नाही, ते इकडे कळेल. कारण रस्ता खूप अवघड आहे. तरी पण आम्हाला मजा येते. फर्स्ट टाइम मी ट्रॅकिंग करतोय, त्याच्यातसुद्धा खूप मजा येते. हाँ हे प्रभु, ये क्या हुआ? पलंग पे पानी आ गया, सारा गमछा में बदल गया. ये बात. हे हरिराम कृष्णनाथम जगन्नाथम प्रेमानंदम, ये क्या हुआ? हे बघा निखिल को थका किल्ले तांदूळगड. आमच्या घरचा बॉडी बिल्डर हा बघा, तो थकतोय. हे मला काही वाटत नाही नीट. त्याच्या अंगात खूप ताकद पाहिजे, कारण रोज जिमला जाणे, अंडी चिकन प्रोटीन. थकावटांना वाटलीच नाही पाहिजे. थकावट म्हणजे काय असते, एक जुनून पाहिजे वरती चढायचा, तेव्हा मजा येते. हाय 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 मित्रांनो, इकडून जो व्ह्यू दिसतोय ना, खरं खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय. नेक्स्ट टाइम येणार ना नक्कीच माझा ड्रोन, त्यातून तुम्हाला मी व्ह्यू दाखवेन. हे बघा ते दिसते, ते पाणी दिसतंय ना, ती एक समुद्र आहे. तो पारगावची खाडी आहे ॲक्च्युली. ती पारगावची खाडी इकडून जरा नीट दिसणार नाही, ते लांब आहे. तिकडे सुद्धा जाऊयात आपण एकदा नक्कीच. आणि इकडे वारा बिलकुल नाही लागत, त्याच्यामुळे खूप घाम येतोय. आज जिमला सुट्टी आहे म्हणून इकडे आमचा वर्कआउट होतो आहे लेगचा. खूपच चढणं होतं इकडे, पण मज्जा येते. पाहू शकता तुम्ही किती घाम येतो इकडे. हाय ग. हेलो, मंदिर अभी बाकी है. मंजिल अभी बाकी और वो पूरी करके ही रहेंगे.
काय झालं तरी पूर्ण करायचं, मागे हटायचं नाही. हा. खूपच स्लो चालतात हे दोघं. हे बघा काय बोलणार ह्या लोकांना. चढता चढता खातोय. हा. थोडीशी खुली हवा इकडे. पिशवी संपवले मी खाऊन खाऊन. पिशवी, अरे यार मी काय पिशवी बोललाय ह्याच्या गावात. खूपच भारी व्ह्यू दिसतोय आणि ह्याच्यामुळे मला खूप घाम येतोय, कारण इकडे वारा नाही. तेच ह्याला ऊन आला आता. हो ओ माय गॉडनेस. ये गाईस खूपच छान वाटते. हा. हाय हाय काय व्ह्यू दिसतोय मित्रांनो. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला मी. 5-10 मिनिटाचा जरा ब्रेक घेऊन त्याच्यानंतर पुन्हा चालू आहे आपलं ट्रॅकिंग. हे बघा दगड वगैरे इकडे घसरलेले आहेत, तर चालताना जरा नीट चला, आरामात, घाई करू नका आणि मध्ये मध्ये ब्रेक घेत राहा. साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे मित्रांनो. मा लेट्स गो. ये बात. 5-10 मिनिटाचा जरा ब्रेक घेऊन खाली, त्याच्यानंतर आलो तर आम्ही पुन्हा वरती चढतोय. ये बात. ओ बॉडी बिल्डर. ये बात. हा बघा इकडे वारा खूप लागतोय, बरं वाटते. हो किल्ले तांदूळवाडी. हे बघा असे ॲरो दिलेत, त्याच्याप्रमाणे चाला. गुगल मॅप वगैरे काहीच लावू नका. हे बघा ॲरो, गुगल मॅप काहीच त्याच्याप्रमाणे चालू नका. हे बघा काय व्ह्यू दिसतोय मित्रांनो, खतरनाक एकदम. रस्ते वगैरे भारी आहेत एकदम. हाय हाय मित्रांनो, हे बघा एकदम ब्युटिफुल चुम्मा लुक. काय हे बघा आपल्याला इकडे वरती जायचं आहे. लोक सुद्धा दिसत आहेत तुम्हाला चढताना. हे बघा हे बघ इकडे, हे बघा काय. आणि इकडे वारा खूप लागतोय, इकडे वारा खूपच आहे, खूप भारी वाटते. आणि इकडे सशा सुद्धा असतात. आय होप आपल्याला दिसलं तर मी दाखवेल. हे बघा हो, दिस इज अ ब्युटिफुल लुक व्ह्यू गाईस. एक नंबर वाटते. नक्कीच या एकदा इकडे, खूपच चांगलं वाटते. हाय 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 हाय. हे बघा हा मित्रांनो व्ह्यू खूपच भारी दिसतोय, बघू शकता तुम्ही. आणि वारा इकडे खूप आहे. हे बघा बॉडी बिल्डर निखिल वसाईकर. आणि आपला दुसरा बॉडी बिल्डर. यस कम ऑन बेबी, लेट्स गो. खूपच भारी व्ह्यू आहे. जन्नत मित्रांनो, चुम्मा. खूपच तुला बोलू खात्री आहे का, मला काय वाटलंच नाही. खतरनाक वाटते इकडे. हे बघा आणि वारा तर खूपच आहे इकडे. शांतपणे जर झटं टाकून झोपलं ना, पूर्ण झोप लागून जाईल, एवढा वारा लागतो इकडे खरं. हा आणि पूर्ण इकडे काहीच नाही, सुट्ट आहे एकदम. आणि बघा आता पुढचा रस्ता तर हा आहे झाडाबाना, पुन्हा सेम रस्ता पाठी होता तसाच सेम रस्ता लागतोय. आणि जाऊयात पुढच्या जाण्यासाठी. 10 मिनिटाचा ब्रेक होता जरा, आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढच्यापर्यंत चालू करूया. दाखवतो तुम्हाला पुढचं मी. हे बघू शकता तुम्ही, हे बघा
हो, अजून आपल्याला तिकडे वरती जायचं त्या डोंगरावर, जो आता डोंगर दाखवला त्याच्यावर. हे बघा रस्ते बघा, विषयात पूर्ण रस्ते दगड दगड दगड, आणि इकडे खूप मजा येते. चढता चढता हालत जरा खराब होते, पण याची रोजची फिटनेस, जिमला जातो त्याला काय वाटत नाही. हे बघा असे ॲरो दिलेले आहेत, त्याच्याप्रमाणे चालत राहा. किल्ले तांदूळवाडी सॉरी. ये बात. खूपच भारी व्ह्यू दिसतोय. या बघा, आपल्याला अजून मध्ये जायचं आहे, आणि जसं जसं म्हणतं वरती जायचं. काय स्लो स्लो चालतात. हे बघा मित्रांनो, खात आहेत आणि स्लो चालत आहेत. हे बघा, तुम्हाला या व्ह्यू बद्दल कसा वाटतं जरा 2 शब्दात सांगा प्लीज. आमच्या सबस्क्रायबरने पण कळून द्या. एक नंबर, जबरदस्त, नक्कीच भेट द्या. तुम्ही काय बोलणार या व्ह्यू बद्दल आपल्या सबस्क्रायबरना? फर्स्ट ट्रेकिंग खूपच आनंद होत आहे. खूपच आनंद होताना बघितला मित्रांनो, आणि व्ह्यू पण सुद्धा भारी दिसतोय. नक्कीच या तुम्ही पण, खूपच बरं वाटेल तुम्हाला. आणि सोबत सर्व वस्तू ठेवा. हे बघा, हे बघा, हे हाय हाय हाय, काय भारी दिसतंय. आजची व्हिडिओ खूपच आपली भारी होणार आहे, आणि एकदम खतरनाक. फुल एन्जॉय करणार आहेत आज. हे बघा, तिकडे वरती चढायचं, पूर्ण वरती जायचंय, आणि पब्लिक सुद्धा खूप बरीच आहे इकडे. आणि शूज इकडे इम्पॉर्टंट आहे. सँडल, स्लीपर, चप्पल कोणच घालून नका येऊ, कारण त्याच्यामुळे पडण्याचे खूपच चान्सेस आहेत. म्हणून शूज हे बॅटर आहेत, आणि शूजच घाला. आणि शक्यतो ट्रॅक आणि स्ट्रेचेबल टी शर्ट किंवा टी शर्ट कुठलाही घालू शकता. सजेस्ट नाही, असं सजेस्ट नाही करायचं आपण. काय बोलत त्याला, हे त्या ब्रँडला हे नाही करायचं. प्रमोट येस प्रमोट नाही, इधर कुछ नाही चलता. हे बघा, वरती माणसं दिसत आहेत का तुम्हाला? नाही माहिती नाही. हे बघा, माणसं चढत आहेत. तिकडेच वरती जायचं आपल्याला. हो, बरं वाटतं असं जाताना, आणि लुक सुद्धा भारी वाटतोय. हे बघा, इकडे सुद्धा एकदम ओपन आहे. भारी जरा वाटते. नक्कीच भेट द्या, तुम्हाला सुद्धा चांगलं वाटेल. सतत पाणी पण पित राहा, कारण डिहायड्रेशन. हे बघा पाणी, हाय हाय काय दिसते. पानी से डरेंगे और डरेंगे. ये हमारा कोच बोलता है. ह्यांचं ऐकू नका तुम्ही, येडे चाले करते. ये बात. भाई इधर स्विमिंग कोच है, स्विमिंग कोच है. जिम ट्रेनर. पानी से डरेंगे, जिम ट्रेनर, स्विमिंग कोच, सब कुछ है हम. म्हणून तर बॉडी बिल्डर खेळायला जाता इसको. ये हमारे सर बोलते, कुणीच सर बोलते, कुणीच सर. आई ग, हा खूप भारी दिसतंय. आणि इकडे चिखल सुद्धा आहे, तर जरा सांभाळून चाला, आरामात, घाई नाही. धावाधावी करू नका, घसरण्याचे चान्सेस खूप आहेत तिकडे. ड्रोन व्ह्यू, येस. आपला सुद्धा ड्रोन आणायला पाहिजे होता, अजून चांगला व्ह्यू दिसला असता. हजेरी माल, आय थिंक या जागेचं नाव आहे हजेरी माल. हे बघा, रायगड परिवार, महाराष्ट्र वन विभाग, सफाले, निसर्ग पर्यटन. आणि हा आपला आहे मॅप.
हजेरी माल इकडे बघा, सर्व दिलेलं आहे बघा. हे बघा, वाचू शकता तुम्ही. हजेरी माल, गोडमाल, देवटाके. आणि इकडे मॅप दिलाय, बघू शकता तुम्ही. हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू बघा. घेतला ना? येस येस. हा सुद्धा व्ह्यू दाखवतो तुम्हाला त्या साईडला जाऊन. पहिला आपण वरचा व्ह्यू पाहूया आणि नक्कीच त्या साईडला साईड जाऊया. पहिला जरा वरती जाऊन येऊया. काय भारी दिसते यार. नेक्स्ट टाइम ड्रोन व्ह्यू नक्कीच दाखवणार तुम्हाला लोकांना मी. मला वाटलं एवढी गरज लागणार नाही, कारण ट्रेकिंगसाठी इथं सुट्टी जागा एवढी भेटणार नाही. पण खूपच सुट्टी जागा आहे इकडे. आणि इकडे ड्रोनसुद्धा आपण उडू शकतो आणि त्याच्यामार्फत तुम्हाला मी चांगला व्ह्यू दाखवू शकतो. नेक्स्ट टाइम नक्कीच आपण ड्रोन उडवी आणि तुम्हाला दाखवतो चांगला व्ह्यू. तुम्हीसुद्धा इकडे नक्कीच व्हिजिट करा. भारी वाटते. हे बघा पूर्ण सुट्टा व्ह्यू आहे इकडे, खुला आहे. हे बघा, आणि ड्रोन उडवायला अजून खूप चांगला शॉट येईल इकडे. हे बघा, काय भारी वाटतंय मित्रांनो खरं. तुम्ही काय सांगाल या व्ह्यू बद्दल? एक नंबर. एवढं बोलावं तेवढं कमीच आहे. काय बोलणार तुम्ही? सेम सेम रिस्पॉन्स आहे सर्व दोघांचा पण. वाटतं एकदम कडक लुक. रस्ते सर अडथळे आहेत, सांभाळून जावा. सांभाळून चढा, सांभाळून उतरा, सांभाळून घरी जावा. हे बघा काय वाटत आहे. हाय 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 हाय. ॲरो ह्या जागेवरून खूप एक चांगलं आहे की ॲरो दिलेत, म्हणजे जेणेकरून लोकांना रस्ते समजावे ॲरोप्रमाणे. इग्नोर दिस. हे देखो, वरती जायचं आपल्याला, अजून वरती चढायचं आहे. आहे हाय. रस्ता बघा छोटा आहे एकदम. आता हे बघा असे काटेसुद्धा असू शकतात, तर आरामात सांभाळून, घाई नाही कसलीच. झाडं पण बघा, आजूबाजूला बघा काय दिसतंय का. आरामात चढा. रस्ते बघा इकडे सेम तसेच रस्ते पुन्हा, आणि तोच उत्साह परत चढण्याचा. ओ हो हो. हे ॲरो दिलेत, आम्ही सुद्धा त्याच ॲरोच्या प्रमाणे चढतोय. हे बघा आई ग. हे बघा, हे बघा असे रस्ते येऊ शकतात. काय नाही, आरामात चढायचं. खूप भारी वाटतंय. ह्या जागेबद्दल जेवढं सांगेल तेवढं बरेच आहे, कमीच आहे. म्हणजे नक्कीच या, व्हिजिट करा. खूप लोक येतात इकडे. ये बात 1 मिनिट. हे बघा इकडे सुद्धा खाई नाही, पण छोटाच आहे. पडलं तर लागू शकतं आरामात. काय बोलतो? अजून वरती आहे ना दादा? अजून वरती आहे ना? ॲरो ॲरो ॲरो. दिस इज द बेस्ट ॲरो. खूपच चांगलं आहे
हरवण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत इकडे. हा थोडीशी थकान गेली आहे माझी, कारण अगोदर जिकडे वारा वगैरे खूप लागत होता, त्याच्यामुळे एवढं थकान नाही झालं आता. आणि स्टार्टिंगपासून जेवढ्यापासून आम्ही चढून आले इतका घाम, थोडी पण हवा नाही, थोडीसुद्धा हवा नाही. तिकडे खुली जागेवर एवढी हवा लागत होती, खूपच छान वाटलं, खूप मजा आली. हा आता पुढचा सफर आपण करतोय. हे बघा छोटासा झरणा इकडे पाणी वाहते, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा हो 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 माझा व्हिडिओ काढतो. हे बघा काय वाटतंय, भारी वाटतंय. आणि इकडे तुम्ही तोंडसुद्धा धुवू शकता चांगल्यापणे, थंडगार पाणी. आपण सुद्धा पाण्यात जरासा हात घालून बघूया कसं वाटतंय. हे बघा तोंड धुताना फेसवॉश वगैरे सर्व घेऊन आलेले यार. हे बघ बरं वाटतंय, पाणी सुद्धा एकदम थंडगार आहे, चिल पाणी. हा बरं वाटतंय पाण्यात जरा हात घालून, एकदम थंड थंड आहे. फेसवॉश. हा छोटासा झरणा आहे, कुठून येतोय इकडूनच कुठून येतोय. हे बघा पाहू शकता तुम्ही. हो धीरे धीरे बच्ची धीरे. हे बघा हे बघा छोटासा झरणा, खोल इकडे पाणी. बरं वाटतंय पाणी येते तर याच्यातून. आणि पाणी एकदम साफ सुथरं आहे, काहीच कचरा नाही, काय नाही. बघू शकता पूर्ण दिसते. नक्कीच तोंड वगैरे धुवा इकडे. भेटूयात थोड्या वेळात, जरा फ्रेश होतोय, आराम 5 मिनिटाचा ब्रेक, भेटूयात. लव यू गाईज. हे बघा मित्रांनो रस्ता कसा आहे, आई ग. हे बघा इकडून आपल्याला वरती चढायचं आहे. एकदम आरामात चढू शकता, काही नाही काय नाही. जय श्रीराम. कमॉन निखिल उसे काय, कमॉन बॉडी बिल्डर. चढतात. हा एनर्जी आहे. एनर्जी. हा चलो. भरपूर एनर्जी आहे, पण इकडे काय आहे ना, खूप दगडावर उंच चढायला लागते, म्हणून थोडीशी थकावट वाटते. पुन्हा रस्ताचा इकडे चढण्यासारखं आहे. रस्ता आहे असं होतच. हे बघा पूर्ण थकायला होते. माझ्यात बोलण्याची एनर्जी नाही आहे, तरी पण बोलतोय. आरामात. उंच आहे. ये बात चढायला होते. हे बघ खूपच खाली आहे, आरामात चढा. व्हिडिओ थोडा पुढे कारण चढायला थोडं मुश्किल होते. थकला नाही. चलो ये बात आई ग. ज्याप्रमाणे रस्ता आहे त्याप्रमाणे थकले तरी वाटेलच. हाय सर. चलो
इकडून वरती आपण नको जास्त नको. श्वास घे तोंडाने, श्वास घे सोड. हे आपले जिम ट्रेनर आणि श्वास घे, नोजने आउट कर. चालेल रू? काय बोलता इकडे सबस्क्राईबर सांगा आपले. तोंडाने श्वास घे, नोजने आउट कर. थकणार नाही. थकणार नाही. Yes. चांगली ट्रिक आहे ही. तुम्ही सुद्धा कधी ट्रॅकिंग वगैरे लिहिलं यूज करा. श्वास लंग्सने घ्यायचा. येस ओके, येस सर. तोंड फुगू नको. नोजने आउट कर. लंग्स मधून घे पूर्ण. आय थिंक निखिल वसरकर खालीच थांबले, थकले आय थिंक. पण सागर सरांकडे आपला खूप जोश आहे. अरे ठिकाण आहे रस्ता. त्या ऍक्सिडेंट. अरे बे यार, रस्ता चुकलाय. हाय का रस्ता तिकडून? आहे नाही कडनं, हे कडनं. हाय हे कडे. थोडासा चुकामुकी होते, पण ठीक आहे. आपण कुठून तर रस्ता काढतोच शेवटी. भेटूया थोडासा पुढे. लेट्स गो गाईज. बघू शकता तुम्ही, खूप घाम येतो इकडे. हे बघा चढताना, कारण दगडे वगैरे खूप उंचावर आहेत आणि बिलकुल पण थोडी पण हवा नाही. चढायला थोडासा त्रास होतो आहे, पण बोलतात ना साल्टी गेली तर चालेल, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. हाय हाय. चढताना जोशमध्ये एकदम. भेटूया पुढे. इथे थोडा चढताना कॅमेरावरती घेऊन जाताना थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, तर जाऊयात पुढे थोडंसं. भेटूया थोडंसं पुढे. 2 मिनटाचा जरा ब्रेक घेतला होता आणि मग आपल्याकडे जिम ट्रेनर आहे ना, फुल खायला. मग थोडंसं रिलॅक्स होऊन खाऊया आणि पुन्हा ट्रॅकिंग चालू करूया. लेट्स गो गाईस. चला पुन्हा पण चालू करूया. अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. थोडं 2 मिनटं. आई गा. अच्छा यार कमान. हा थोडंसं मी जास्त बोलत नाही, कारण चढताना बोलायला जरा त्रास होतो. खूपच वरती आहे. थोडंसं पाणी पिलं आणि खाल्लं आहे तर एनर्जी आला आहे. खूपच वरती आलो आहेत. भरपूर वरती जायचं अजून. जाता जाता हवा टाईट मला वाटतं. चढताना थोडंसं त्रास होईल, उतरताना एवढं काय वाटणार नाही. खूप उंच आहे अजून. हे बघ, अजून तिकडे जायचं आहे. हे देखो, हे बघा कितना उंच आहे. इकडे शूटिंग मुश्किल आहे, कारण चढताना इकडे शूटिंग करणं खूपच मुश्किल आहे. थोडासा तरी पाय घसरला दगडावरून तर खाली जाऊ शकतो. चल रे. हा बघा थकलेला माणूस, बॉडी बिल्डर. एक हा तर दुसरा तो. यू कॅन. ठीक आहे, वरती भेटूयात. हे बघा वरती तर आलो मी. इकडून इकडे छोटीशी फट आहे.
इकडून जायचं आहे आणि इकडे वारा खूप आहे शकता तुम्ही. हे बघा अजून उंच चढायचं आहे. हो माय गुडनेस. हां नक्कीच वाहतात. घाम येतो पूर्ण चढताना. मध्ये मध्ये आराम घेणं पण गरजेचं आहे. ओ नो. अजून वरती चढायचं आहे. एवढं चढलं आहे. हे बघा आम्ही अगोदर तिकडे होतो ते दिसते. ह्या पॉईंटवर होतो आम्ही अगोदर. आता तिकडून तुम्हाला हा व्ह्यू दाखवत होतो. आता इकडून तो व्ह्यू दाखवतो आहे. पूर्ण नदी हे दिसते. हे बघा शेती वगैरे पूर्ण. हां चला कंटिन्यू करूया. आपण वरती जाऊयात. हां बस थोडंसं बाकी आहे आता मग वरती पोचू. पण हां उंच आहे खूपच. हे बघा हां आईच्या गावात. हां मित्रांनो उंच आहे. चढण्याला थोडीशी थकावट येते पण चढायचं. हे का काय भारी वाटते. तिकडे वरती जायचं आहे. थोडंसं बाकी आहे. भेटूया वरती आता. फायनली मित्रांनो फायनली पोचले आपण. किती टाइम लागला फक्त 11:15 चढलेले आपण. किती टाईम लागला. हे टाईम लागला 12-23 झाले. 12-23 जवळजवळ 1 तास ना. 1.5 तास गेले. 1.5 तास चढण्यात गेलाय. त्यामुळे फोटो महादरवाजा आणि फोटो काढण्यासाठी तर थांबलो होतो. महादरवाजा इकडे आहे. हे बघा तिकडे जायचं वरती. वरती तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फायनली वरती पोहोचलेलो आहेत पण खूप थकान झालं आहे कारण खूप चढलो आहे. जवळजवळ किती तास लागला आपल्याला. 1.5 तास गेला. 1.5 तास मित्रांनो. 1.5 तासात आम्ही वरती पोहोचलो. मध्ये 10-15 मिनिटाचा ब्रेक घेतलो. हे बघा पूर्ण भिजलो. आणि हा एक खूप थकायला होतं आहे वरती चढून. इकडे तेवढं हार्ड वाटतं आहे तर रायगडचा खूप लांबची गोष्ट आहे. नेक्स्ट ट्रिप रायगडचा नक्कीच व्लॉग येईल. नेक्स्ट लवकरच करू आम्ही प्लॅन. आता जरा इकडेच हालत हे झालं आहे. आता इग्नोर दिस. आता भेटूयात वरती तुम्हाला पूर्ण शूटिंग दाखवतो. भावाला नक्कीच सपोर्ट कर. आमच्या बरोबर मेहनत करतोय. नवीन व्हिडिओ वगैरे काय बोलतील तुम्ही. नवीन व्हिडिओ वगैरे सबस्क्राईब करा त्याला. बोलायला पण जमत नाही. घसा सुकलाय पूर्ण. पाणी पित राहा मध्ये मध्ये बरं वाटेल. आता थोडा आम्ही 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर चढूया वरती. 2 दिवसात हा ब्लॉग सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. नक्कीच बघा. आवडलं तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. येस हो बॅग घे. हा महादरवाजा आणि मध्ये एंटर करतोय. कुठून फायनली वरती पोचलोय. हा हवा भारी येते इकडे. हाय 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 हाय. हे बघू शकता एक नंबर. बघा मित्रांनो. हा हो हो हे बघा काय वाटते. आई शपथ खरंच खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. थोडंसं
आणि थोडंसं हे झालं म्हणून दिसत नाही जास्त, पण सांभाळून इकडे हां हे बघा इकडे पाण्याची थोडीशी टाकी आहे. पाण्याचं हे आहे, पावसाचं पाणी आहे, हे बघू शकता तुम्ही. हा काय वाट एक नंबर ते आहे बघा. अरे कुठे मित्रांनो इकडे वाचतील व्ह्यू खूपच छान दिसतो इकडे. हे बघा तू नीट आहे तर खाली बघ खाली बघ नाही जाणार. खाली बघ बघ. हो हा पकडतो हा चल नंतर करू, खाली photo आहे ती वगैरे व्ह्यू करतो. अख्खा. ये आम्हाला पण video काढ. हा, चल. हा. हे ते नीट राहावं इथं पटकन. हो बॅलन्स आण. खालची वर बघ हे बघा. या बात काय वाटतं तुम्हाला व्ह्यू बद्दल? बात चला वरती या. खाली बघा पाणी. खूप भारी दिसतंय. काय होते अशी हवा मग आता तुम्ही ट्राय करून बघा. काय होतं दगड लागले बाबा? आपण म्हणजे स्किल आहे आपण. अच्छा बाकी हा बाकी दुसरं काही नाही. हवा खूप आहे मित्रांनो आणि माझा आवाज जास्त येणार नाही तुम्हाला. आपल्या माहिती थोडीफार माहिती सांगितली काकाने. जरा काय बोलले काका? काय बोलले? काकांनी छान माहिती दिली. आपल्या इथले सफाळे अशी होती त्याची थोडीफार माहिती दिली, पण छान होती ऐकण्यासाठी. त्याच्यामुळे सांभाळून चला. वाऱ्यामुळे एकदम पुढे खेचला जातो. हा वाऱ्यामुळे पूर्ण खेचला जातो इकडे. हे बघ खूपच वारा आहे. खूपच म्हणजे खूपच उंचावर आहे. बघू शकता ही जी पूर्ण पट्टी दिसत आहे ती पूर्ण समुद्र आहे. पूर्ण समुद्र आहे आणि खूपच भारी दिसते. हे बघा नक्कीच एकदा विजिट करा, छान वाटेल तुम्हाला सुद्धा. फायनली टॉपला एकदम पोचलेलो आहे आणि आता किल्ला आहे. किल्ल्यावर तर विजिट करून येतो. पुन्हा थोडंसं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा कसं वाटतं मला चढून एवढं वरती? काय पायावर दुखतात की नाही? काय नाही बघितलं. आमच्या बंधूला विचारूया काय कसं वाटतंय वरती चढलंय. पाय वगैरे काय दुखतात? अजिबात नाही. अजिबात नाही बोलतंय. फक्त वर चढताना थोडी दमछाक झाली होती, पण आता इथे खूपच सुंदर व्ह्यू आहे. अमेझिंग. एकदम छान वाटतं.
भाई दाखवलं मला मी पुढचा व्हिडिओ. खाई पडला का खतम. गेम ओव्हर. टाटा बाय बाय गेम ओव्हर. बाय बाय. वाचण्याची शक्यता 1% पण नाही. सीधा स्वर्गात. स्वर्गातून बघा मग किल्ला. स्वर्गातून बघा. काय माहिती स्वर्गात जातो की नरकात जातो. हा काय पण बोला पण भारी व्यू एकदम. हे बघा समुद्राचं पाणी 2 साईडला जाते. एक हा असा जातोय आणि एक हा असा जातो या साईडला. भारी दिसते एकदम. आणि आता किल्लासुद्धा आहे त्याच्यावर सुद्धा विजिट करायचं आहे. तिकडे जाऊयात आता पहिला किल्ल्यावर, नंतर पुन्हा बसूयात येऊन इकडे बघूया. हे बघा हां हे बघा 7 टाक्या इकडे आहे. महादरवाजा आपण जिकडून आता आलो महादरवाजा तो, आणि बाले किल्ला हा इकडे आहे. आता आम्ही बाले किल्ला तिकडेच जातो आहे. बाले किल्ला त्या किल्ल्यावर. आणि इकडे 7 टाक्या हे मला काही समजलं नाही का इकडे 7 टाक्या म्हणजे ॲक्च्युली आता बघावं लागेल जाऊन. 7 टाक्या म्हणजे समजलं नाही. इकडे आहे तो किल्ला. बरं दाखवतो बघा तो किल्ला. आणि 7 टाक्या आणि बाले किल्ला हा इकडे. त्या किल्ल्याचं नाव आहे ती वाटतं बाले किल्ला. दादा 7 टाक्या म्हणजे काय रे? 7 टाक्या. 7 टाक्या. हा 7. हा हा घेतला. हा पाण्याच्या टाक्या. 7 टाक्या. हा दरवाजा आपण आता पाहिला तो ना. आणि इथे 7 टाक्या. हा. इथे ॲरो केलेले आहेत. हा महादरवाजाकडे जाणारा रस्ता आणि समोर जो ॲरो आहे तो 7 टाक्या. आणि इथे बाले किल्ला. आपण जो आता जाणार आहोत तो बाले किल्ला. बाले किल्ल्याला ना. चलो लेट्स गो. हे बघा लेट्स गो. त्यांची काय पोजिंग संपत नाही. 7 टाक्या जमलं तर जाऊया नक्कीच तिकडे. काय बोलतील याबद्दल? एक्सपेन्सिव्ह एकदम. इथे बाकीचे निसर्गाचा आनंद घेतले आणि नक्कीच या खूप छान व्ह्यू आहे. किल्ले तांदूळवाडी हे बघा इकडे बोर्ड आहे. नक्कीच वाचा. काय बोलतो? मोबाईल तुझा नाही. 10-15 मिनिटाचा रेस्ट घेतला होता इकडे आणि फोटो शूटिंग केली. खूपच चांगलं वाटलं. आणि आता सीधा आपण जाऊयात किल्ल्यावर. बाले किल्ला हे बघा नाव इकडे. बाले किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग हे बोर्ड बघून तुम्ही पाहू शकता. बाले किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे हा. हे बघा इथे हाच आहे. आणि 7 टाक्या बघूया आपले जमलं तर जाऊया ते सुद्धा पाहूया. हे बघा आणि वरतून खूपच छान व्ह्यू दिसतोय खालचा पूर्ण. हे बघ जर तिकडे माहिती सांगणारा कोण चांगला असला तर ठीक आहे. हा वरती बाले किल्ला ना. बाले किल्ला फर्स्ट टाइम मी आलो ट्रॅकिंगला आणि खूप मजा येते. उत्साह पण तेवढाच आहे. कोण
कीर्ती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सुवर्ण सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय सो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय सो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय सो ओम नमो पार्वती पते राजमाता जिजाऊंचा जय असो. बोर्ड इकडे आणि क्लिक कर ना. शिवगर्जना ऐकल्यानंतर खरंच काटा अंगाला काटा उभी राहतो आणि खूपच छान वाटते. पाहूया आपण मध्ये जाऊन मध्ये शूज काढ. हां हां हा घाट पार केला की तो सफाळीच आहे. अरे ही वैतरणा नदी नाही, नदीचं नाही बोलत रे, माझा ट्रॅक वाटला होता तो, हा समृद्धी महामार्ग आहे. बघा आपले दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा बघू शकता तुम्ही एकदम ह्याच्यात आहे, पाहू शकता. पकड पकड श्री छत्रपती शिवाजी महाराज बघ पाहू शकता तुम्ही. त्यांची पण घेतली पूर्ण, खूपच छान वाटते. तिघांचा फोटो पुढे कर. हा मित्रांनो आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं छोटंसं मंदिर आहे इकडे, त्याचं सुद्धा आपण दर्शन केलं आहे. आणि एक भाऊ होते ते गेल्यात आता, त्यांनी खूप छान गर्जना केली आणि ते ऐकून आपल्याला सुद्धा अंगावर काटा येतो. खरंच नाही माझ्यासुद्धा आला. आणि आहे थोडंसं पुढे ते सुद्धा दाखवत. हे बघा ते मंदिर तुम्हाला दाखवलं तुम्ही. आणि इकडे काहीतरी टाकी आहे, पाहू शकता तुम्ही. माहिती नाही कसं पाणी आहे त्याच्यातून थोडंफार. ते भाऊ भेटले नाही आपल्याला, नाहीतर थोडं बोलत असतं मी त्याच्यासोबत. पुढे थोडंसं आहे तिकडे जाऊन येऊया, व्हिजिट करूया. हा तर हा इकडून आहे, जिल्हा इकडे बघ बालेकिल्ला प्रवेशद्वार इकडून आहे. असा छोटाच आहे पण छान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं हे आहे, स्थान आहे. आणि बरं वाटलं जरा बघून. पुढे जायचं दादा, जाऊयात पुढे जरा. मुली झालं का नक्कीच आहे एकदा. बरं वाटलं. अशा स्थानी आम्ही आलो आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वास आहे आणि खूपच बरं वाटतं. का बोलणार निखिल तुम्ही ह्याबद्दल? सांभाळून येस येस. खाली बघ. खूपच छान वाटते. कुठे जायचं दादा? दादा कुठे? इकडे खाली का? हे बघा इकडे बसलो इकडे वरती वरती दादा.
खूपच छान वाटते इकडे येऊन. हा पाठचा व्ह्यू आहे ना दादा. हा आपण पहिल्या अगोदर फ्रंटला होतो आणि हा पाठचा व्ह्यू आहे. बॅक साईड व्ह्यू खूपच छान दिसतोय. हाय फ्रेंड्स, आता फायनली जातो आहे घरच्या रस्त्याकडे. आता उतरतोय खाली, भेटूयात खाली आता डायरेक्ट. आता तर खाली उतरतो, मग भेटूयात थोड्या वेळात. म्हणू शकता तुम्ही जवळजवळ 1900 ते 2000 फूट खोल दरी आहे. ह्याच्यात जर फेकून दिलात तर त्याचं खात्माच होणार. हाय मित्रांनो, फायनली मेन रोडला आलेलो आहेत आम्ही आणि आता थोड्या वेळा तिकडून घरी जाणार. हा ब्लॉग उद्या अपलोड होईल. आवडलास तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा. आजचा ब्लॉग इकडे समाप्त होतो आहे. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. काय वाटतं आज कसं वाटलं दावं? मजा आली. ॲडव्हेंचर राईड होती. खूप मजा आली आणि 2 दिवस मला वाटतं उठायला नाही होणार कारण खूप वरती चढलो होतो. तर फायनली भेटूया नेक्स्ट ब्लॉग. मला लव यू, बाय बाय.